नवरा कसाही असला पण स्त्रीच्या डोक्यावरचा मुकुट असतो. नवरा रात्री 9 वाजता ऑफिसमधून घरी आला. बायकोला तो आवडत नाही म्हणून ती आल्याबरोबर भांडू लागली. नवरा म्हणाला, मला खायला दे, मला भूक लागली आहे. बायको म्हणाली, जा आणि स्वतः जेवण घ्या आणि जेवा, मला झोप लागली आहे. नवरा शांतपणे ऐकत राहिला आणि बायको रात्रभर त्याच्याशी भांडत राहिली. सकाळ झाली तेव्हा नवरा म्हणाला, मला नाश्ता दे. बायको रागाने म्हणाली, मी तुला कंटाळलो आहे, भगवान करो तुझा मृत्यू हो. नवरा काहीच बोलला नाही आणि शांतपणे ऑफिसला निघून गेला. बायको आपल्या मुलांसह शाळेतून परत येत असताना तिला घरासमोर गर्दी जमलेली दिसली. तिथे पोहोचल्यावर पाहिलं की तिचा नवरा घरासमोर पडलेला होता. कयामत झाल्यासारखे वाटले. मनात शांतता पसरली होती. माणसं आपसात बोलत होते की त्यांच्या कारचा अपघात झाला आहे. बायको जोरात ओरडू लागली आणि पंकजला उठण्यास बोलू लागली, मी पुन्हा कधीच तुझ्यासोबत भांडण करणार नाही, मला काही नको आहे. पंकज उठ, तुला भूक लागली होती ना, चल मी तुला खायला देतो, मला सोडून जाऊ नकोस, उठ. पंकज कसा उठेल, त्याला तिच्या श्रापने मारले. पंकज गेल्यानंतर पत्नीला जगाचे रंग दिसू लागले. नातेसंबंध बदलू लागले आणि प्रियजनही तिच्यापासून दूर जाऊ लागले. जगातील लोक तिच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहू लागले. मग काही दिवसातच त्यांनी तिचे घर पण हिसकावून घेतले आणि तिच्या वाटेला असलेला हिस्सा सासरच्या मंडळींनी देऊन टाकला. पतीच्या निधनानंतर तिला जाणवलं की नवरा कसाही असला, तो आवडीचा किंवा न आवडीचा असो, पण तो स्त्रीच्या डोक्यावरचा मुकुट असतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.